हाय फ्रेंड्स, तर आज आपण इन्स्टंट बिर्याणी पाहणार आहोत, म्हणजे कुकरमध्ये लगेचच्या लगे. हे पहा साहित्य: कांदा, मिरची, आलं लसूण पेस्ट, टोमॅटो आणि चिकन दही टाकून मॅग्नेट केलेले, हळद, मीठ. आता कुकर ठेवलं आहे बघा गॅसवर, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. ते तेल गरम झाल्याच्या नंतर त्यात थोडीशी जिरे टाकून घेणार आहे. थोडीशी जिरे टाकून कांदा आणि हिरवी मिरची आपण भाजून घेणार आहेत. कुकरमध्ये लवकर लगेच शिजते, त्याच्यामुळं घाई असेल तर तुम्ही अशी पण बिर्याणी खूप चविष्ट लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा. आता आपलं पूर्ण लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं कांदा आणि मिरची. लाल लाल होईपर्यंत भाजून घेतल्याच्या नंतर ना, एका हाताने मी मोबाईल पकडला, त्यामुळं मला ना व्यवस्थित धरता नाही आला मोबाईल. हे बघा, असं व्यवस्थित भाजून घ्यायचं. असं लाल लाल कांदा भाजल्याच्या नंतर ना, मिरच्या भाजल्याच्या नंतर ना, आता पुढचे मसाले आपण टाकणार आहोत. जिरे पण चांगले भाजू द्यायचे. आता आपण आलं लसूण पेस्ट टाकले. आलं लसूण पेस्ट टाकून थोडंसं मिक्स करून घ्यायचं. ते पण पूर्ण मिक्स झालं पाहिजे. कांदा, लसूण, मसाला सगळं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. त्यानंतर ना, आता आपण चिकनला दही लावून ठेवलं आहे बघा. आधी स्वच्छ 2 पाण्यानं धुवून घ्यायचं, त्यात लिंबू टाकून धुवून घ्यायचं, म्हणजे त्याचा वास जातो पूर्ण. आणि दही टाकून घेतले त्याला थोडंसं, आणि हळद थोडीशी टाकून घेतली, त्यामुळं ते मस्त लागतं, चिकन मॅग्नेट होऊन जातं. आणि आता हे बघा, आपला कांदा, लसूण आणि हिरवी मिरची पूर्ण व्यवस्थित लाल लाल झालेलं आहे. ह्याला तेल पण सुटले. आता आपण टाकणार आहोत तमालपत्र. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं टाकून घ्यायचं. कोणाला मसाला पान म्हणतात, कोण तमालपत्र म्हणतात. तर हे बघा, आता हे मी टाकून घेतलं आहे. यानंतर ना हे मिक्स करून घेणार आहे. बारीक गॅसवर करायचं, म्हणजे मसाला चांगला भाजला जातो. अशा पद्धतीनं त्यानंतर ना मी ह्यामध्ये टोमॅटो टाकणार आहे. आता इथून थोडा व्हिडिओ फास्ट झालेला आहे बघा. टोमॅटो चांगले भाजून घ्यायचे मसाल्यामध्ये. पूर्ण टोमॅटो मिक्स झाल्याच्या नंतर ना, टोमॅटो नसेल तर तुम्ही लिंबू पण पिळू शकता, पण मी टोमॅटो टाकले. आता हे टोमॅटो टाकल्याच्या नंतर ना, ह्यामध्ये आपण हे बघा, हे चिकन, यामध्ये आता आपण आहे ना बिर्याणी मसाला टाकतोय. सुहाना, घरकुल कोणता पण टाकू शकता तुम्ही. तर मी सुहाना टाकला आहे बिर्याणी मसाला. आणि त्यानंतर ना थोडंसं आपलं चिकन मसाला पण थोडासा टाकला आहे. आपण चिकनची बिर्याणी बनवणार आहे, त्यासाठी थोडंसं चिकन मसाला पण टाकला. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आता हे मिक्स करून घेतल्याच्या नंतर ना, ह्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत. हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत. आता हे दही चिकनला दही लावून ठेवलेलं मस्त मिक्स करून घेणार. त्यानंतर थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत आणि हळद टाकून घेणार आहोत. हळदीने चव पण चांगली लागते आणि कलर पण चांगला येतो, त्यासाठी थोडीशी हळद टाकून घेतली आणि थोडंसं मीठ टाकले. म्हणजे मीठ टाकलं ना, टमाटर टाकल्याच्या नंतर मीठ टाकल्याच्या नंतर ना, आणि थोडंसं गरम पाणी टाकून घेतलं आहे बघा. त्यानंतर ना आपलं चिकन मॅग्नेट केलेलं टाकून घेतले. चिकन थोडंसं गरम पाणी टाकून नंतर चिकन टाकलं की चिकन लवकर शिजतं, त्यासाठी अगोदर थोडंसं गरम पाणी करून घेतलं होतं. आणि नंतर ना आपलं तांदूळ टाकून घ्यायचं. चिकनला थोडंसं शिजल्याच्या नंतर, शिजत आलं ना थोडंसं, तर तांदूळ टाकून घ्यायचं. नंतर ना आपल्याला आपल्या क्वांटिटीनुसार, ज्यांना जास्त मोकळी पाहिजे असेल बिर्याणी, तर त्यांनी थोडं पाणी टाकून घ्यायचं. ज्यांना अशी बऱ्यापैकी पाहिजे असेल तर त्यांनी जास्त पाणी टाकून घ्यायचं. आता इथे मी पाणी टाकून घेतलं आहे बघा. असा कलर आला आहे आपल्या बिर्याणीला. आता हे 3 शिट्ट्या करून वाफलून घेणार आहे मी. मग आता आपली बिर्याणी तयार होणार आहे. तर असं थोडंसं मीठ टाकून चाकून बघून आणखीन थोडंसं मीठ टाकलं आहे मी.
आणि अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित मिक्स केले आणि आता कुकरचं टोपण लावून घ्यायचं आणि 3 शिट्ट्यामध्ये आपण मस्तपैकी आपली बिर्याणी तयार होणार आहे. तर तुम्हाला जर माझी ही बिर्याणीची रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.